सरकार, केंद्रात तुमचं सरकार आहे। आमचा कांदा अहो दुसऱ्या देशामध्ये 150 रुपये किलो विकतो, 200 रुपये किलो विकतो। तुमचं शासनाचं धोरण चुकीचं असल्यामुळं आमचा कांदा 8 रुपये विकतो। अहो काहीतरी लाजा वाटू द्या तुम्हाला। तुमची बायको काय काय बोलती आणि तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहता आणि तुम्हाला शेतकऱ्याचं काही कळवळच नाही। आमचे शेतकरी आत्महत्या करायला लागले। अरे किती आत्महत्या करणार? मग तुम्हाला शेतकऱ्याला काही द्यायचंच नाही का? शब्द कशाला दिला? राष्ट्रवादीच्या या मोर्चामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते वेगवेगळ्या वेशभूषा ज्या आहेत त्या परिधान करून आलेले आहेत। काही जणांनी कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहेत। हे अनिल पाटील आहेत, राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते आहेत। यांनी एक वेश परिधान केलेला आहे, त्यामध्ये देवा तूच सांग अशा स्वरूपाचा एक जाहिरातीचा एक वेश जो आहे तो त्यांनी परिधान केलेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा स्वरूपाची मागणी त्यांनी या आपल्या पोशाखावर उमटवलेली आहे। काय सांगाल आपण आज हा जो वेश परिधान केला? सर मी एक शेतकरी आहे, चांदवड तालुक्यातला मी शेतकरी आहे। माझं छोटं गाव आहे पाटे म्हणून गाव। एक 5 दिवसापूर्वी माझ्या गावात एक आत्महत्या झाली। तरुण शेतकरी 30 वर्षाचा शेतकरी होता। कर्जापोटी त्यांनी आत्महत्या केली। आत्महत्या झाली आणि एक पवार साहेबांनी मोर्चा काढलाय। मागे पवार साहेब कुठं दिल्लीला मंत्री असताना, कृषी मंत्री असताना त्यांनी एक कर्जमाफी केली। त्या कर्जमाफीमध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आणि आत्ता कुठं विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये जे देवाभाऊ जे आहे आपले लाडके देवाभाऊ यांनी एक घोषणा केली की आम्ही तुमचा संपूर्ण 7/12 कोरा करू असा शेतकऱ्यांना शब्द दिला। तो शब्द देवाभाऊंनी पाळला नाही। त्यांच्या मागचे 2 बगलबच्चे ते उपमुख्यमंत्री अजितदादांनी कुठलाही वादा पूर्ण नाही केला। शिंदे साहेबांनी वादा पूर्ण नाही केला। असं हे सरकार आहे, फसवे सरकार आहे। हे फक्त येतं गाजरा दाखवितं आणि मतं त्यांचे मिळून घेतात, निवडणुका जिंकून जात्या आणि कुठल्याही प्रकारची कर्जमाफी न केल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या होती। शेतकऱ्यांमध्ये संतोष आहे। कुठल्या प्रकारची जर त्यांनी कर्जमाफी केली नाही तर आम्ही येत्या निवडणुकांमध्ये त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आज जो वेश परिधान केला त्याच्यावर देवा तूच सांग अशा स्वरूपाचा संदेश तुम्ही दिला आहे। कांदा, द्राक्ष, मका याची चित्र याच्यावर आहेत। काय नेमका संदेश तुम्हाला यातून द्यायचा? देवा भाऊला हेच सांगणे का राज्यात तुमचं सरकार, केंद्रात तुमचं सरकार आहे। आमचा कांदा अहो दुसऱ्या देशामध्ये 150 रुपये किलो विकतो, 200 रुपये किलो विकतो। तुमचं शासनाचं धोरण चुकीचं असल्यामुळं आमचा कांदा 8 रुपये विकतो। अहो काहीतरी लाजा वाटू द्या तुम्हाला। तुमची बायको काय काय बोलती आणि तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहता आणि तुम्हाला शेतकऱ्याचं काही कळवळच नाही। आमचे शेतकरी आत्महत्या करायला लागले। अरे किती आत्महत्या करणार? मग तुम्हाला शेतकऱ्याला काही द्यायचंच नाही का? शब्द कशाला दिला? आमच्या मी चांदवड तालुक्यातला आहे। मागच्या वेळेस आले, आमच्या आमदारांनी निवडलं म्हणे यांना आम्ही मंत्री करून निवडून द्या। अहो शेतकऱ्यांनी निवडून दिलं, त्यांना मंत्री केलं नाही, काहीच नाही। यावेळेस आले परत मंत्री करू म्हणे, आता कॅबिनेट करू। खोटा शब्द द्या। त्या कर्जमाफी देऊ, कर्जमाफी नाही दिली, कर्जमाफी नाही दिली। लगेच मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन, फाके चायला कोण गबाळ येतं काहीतरी बोलत आणि शेतकऱ्यावर काय मान्य करता। हे सरकार फसवे सरकार आहे। माझं फडणवीस साहेबांना विनंती आहे, मी एकही बोलत नाही, फडणवीस साहेबला विनंती, देवाभाऊला विनंती आहे का तुम्ही जो शब्द दिला शेतकऱ्यांना तो तुमचा शब्द पूर्ण करा। 7/12 कोरा करा। जर कोरा नाही केला तर तुम्ही ज्या पुढच्या निवडणुकीत येतील त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे राहणार नाही। सरकार विरोधातला रोष आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। 7/12 शेतकऱ्यांचा जो आहे तो कोरा झालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांकडून केली जाते आणि याचा रोष जो आहे तो आपल्याला या आंदोलनातून दिसून येतोय। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।